एखाद्या मोठ्या व्यक्तीचा संबंध झाला की पावित्र्य येतं. आता आपल्या घरी काय भिंत नाही का? आहे ना. पण आळंदीमध्ये सुद्धा तीच भिंत आहे, तशीच भिंत आहे. पण आपल्या घरातल्या भिंतीचं आपण दर्शन कधी घेत नाही. आळंदीमध्ये त्या भिंतीला साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं जातं. का? कारण त्या भिंतीचा संबंध ज्ञानोबारायांशी आला. रेडा काय आपण दररोज पाहत नाही का? पण ज्ञानोबारायांचा संबंध आला तर पैठणमधल्या ब्राह्मणांनी रेड्याला साष्टांग दंडवत घालावा. नाही, आजही 700 वर्ष झालं त्या रेड्याच्या समाधीचा उत्सव माणसांना करावा लागतोय. का? कारण त्या रेड्याचा संबंध कोणाशी आला? ज्ञानोबारायांशी आला. डोंगर काय आपल्या गावाकडे कमी आहेत का? नाही. पण भंडारा डोंगराला लांबूनच पाहून लोक नमस्कार करतात. का? कारण त्या भंडारा डोंगराचा तुकोबारायाशी संबंध आला. म्हणजे भंडारा डोंगर पवित्र आहे, ज्ञानोबारायांची भिंत पवित्र आहे, ज्ञानोबारायांनी ज्याला स्पर्श केला तो रेडा पवित्र आहे. का? कारण संबंध मोठ्याशी आला. काही दिवसानंतर काय झालं, 3-4 महिने उलटून गेले, दूध आटलं. आता काय करायचं त्या मडक्यामध्ये? म्हणून त्या बाईनं एक भाजी केली वांग्याची. आता काय करायचं याचं काम? म्हणून ती वांग्याची भाजी त्या मडक्यामध्ये ठेवून दिली. मडक्याच्या भांड्यामध्ये मडक्यामध्ये तिने ती भाजी ठेवली. दुपारच्या वेळेला जेवायला ती भाजी काढली. अर्थातच 3-4 महिने ज्या मडक्यामध्ये दही ठेवलं होतं, आंबूसपणा आलेला होता, त्यामुळे ती भाजी विटली, खराब झाली. जेवताना भाजी घेतल्याबरोबर तिला कळालं भाजी मडक्यामुळे खराब झाली. तिने मागचा पुढचा विचार केला नाही. मडक्या सकट भाजी तिने उकरड्यामध्ये टाकून दिली. जसं मडकं बाहेर फेकून दिलं तसं फळीवरच्या भांड्यांना बरं वाटलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता अर्थात निरूपणा करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेमध्ये कलशस्थानी असे विराजमान असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या संपूर्ण विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन आणि पुलकित करणाऱ्या अभंग संहितेतील अर्थात जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील संतांचा महिमा वर्णन करत असताना, संतांची स्तुती करत असताना, संतांच्या जीवनामध्ये जे महत्त्व आहे, विशेषत्व आहे, ते का बरं संतांना आलं याचं कारण श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतायत. महाराज म्हणतायत की या जगामध्ये पवित्र म्हणून जर कोण असेल तर ते संत आहेत. पवित्र सोवळ म्हणजे शुद्ध म्हणून जर कोण असेल तर ते संत आहेत. पवित्र सोवळी आणि एक आहेत, ते एकच आहेत. ज्ञानदृष्टीने ज्ञानभूमिकेतून ते एक आहेत. या भूमंडळावरती म्हणजे या जगामध्ये पवित्र शुद्ध असे तेच आहेत. का बरं तुकोबाराय? त्यांनाच पावित्र्य, त्यांना शुद्धता का बरं आली? काय केलं त्यांनी असं? तुकोबाराय सांगतात त्यांचा आवडीचा विषय भगवान परमात्मा झालेला आहे, म्हणून त्यांना पावित्र्य आलेले, त्यांना शुद्धता आलेली आहे. ज्यांचा आवडता देव. अहो पण महाराज आम्हालाही देव आवडतोच की, आम्हाला नाही आवडत असं कसं काय होईल? आम्ही मंदिरामध्ये जातोच ना, आम्ही थोडीफार पूजा करतोच की, नाही म्हटलं तर आम्ही सुद्धा कीर्तनाला येऊन बसतोयच ना. असं कसं काय म्हणता? मग आम्ही काय संत ठरत नाही का? आम्ही पवित्र ठरत नाही का? तुकोबाराय सांगतात देव तर सगळ्यांनाच आवडते. देव आवडत नाही असा जगामध्ये माणूस नाही, जीव नाही, सगळ्यांना आवडतोय. पण संतांना आवडत असताना आपल्यासारखं आवडत नाही. आपल्याला कधी कधी आवडतो, अर्थात दुःखाच्या वेळी जास्त आवडतो, पण संतांना आवडत असताना, भक्तांना आवडत असताना अखंडित आवडतो. ज्यांचा आवडता देव पण कसा? अखंडित प्रेमभाव. अखंडित त्यांच्या आवडण्यामध्ये, त्यांच्या प्रेमामध्ये खंड नाही आहे. त्यांच्या प्रेमभावामध्ये कधीही अंतराय पडत नाही, असा त्यांना देव आवडतो. अजून काय विशेष आहे महाराज त्यांचा? महाराज सांगतात या जगामध्ये माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये खरे भाग्यवान तेच आहेत की ज्यांना देव आवडतो. ज्यांना अखंडित देव आवडतो तेच माझ्या खऱ्या अर्थानं भाग्यवान आहेत. खऱ्या अर्थानं श्रीमंत धनवान माझ्या दृष्टीने तेच लोक आहेत की ज्यांना देव आवडतो. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तीच भाग्यवान आहेत, तीच धनवान आहेत, तीच श्रीमंत आहेत की ज्यांना देव आवडतो. ठीक आहे तुकोबाराय, कळालं आम्हाला. तुम्ही त्यांना पवित्र म्हणता, तुम्ही त्यांना शुद्ध म्हणता, ते एक आहेत कारण त्यांना देव आवडतो. पण अशा लोकांचा, अशा संतांचा आम्हाला काय फायदा? का बरं तुम्ही त्यांची माहिती आम्हाला देताय? महाराज सांगतायत देवाची भक्ती करणं तुम्हाला शक्य नाही, देव तुम्हाला भेटणं शक्य नाही. पण अशा संतांची जर तुम्हाला पूजा घडली, कदाचित जर त्यांची सेवा तुम्हाला घडली, तर त्यांची केलेली सेवा, त्यांची केलेली पूजा त्या संतांपर्यंत मर्यादित न राहता ती पूजा देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली सेवा देवा पावे. कोणाची? ज्यांचा आवडता देव
अखंडित प्रेमभाव असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. का बरं तुकोबाऱ्या संतांचं वर्णन करण्याकरिता सारखं प्रवृत्त होतात? मी नेहमी सांगतो, तुकोबाऱ्यांचा समग्र गाथा आपण जर पाहिला तर तुकोबाराय देवाचं जेवढं वर्णन करत नाही त्याहीपेक्षा अधिक कैक पटीनं संतांचं वर्णन करतात. का बरं करतात? त्याचं अनेक कारणं सांगणार आहे. तर पहिलं कारण आहे, या जगामध्ये वर्णन करण्याला योग्य, स्तुती करण्याला योग्य फक्त संतच आहेत, म्हणून तुकोबाऱ्या संतांचं वर्णन करतात. ऐका, या जगामध्ये अनेक प्रकारचे व्यक्तिमत्व आहेत. काही लोक वर्णनीय आहेत, काही लोक माननीय आहेत, काही लोक आदरणीय आहेत, काही लोक पूजनीय आहेत आणि काही लोक तेजनीय आहेत. एक वर्ग असा आहे तो माननीय, त्यांना माननीय म्हणावं लागतं. जरा पुढे जाऊन सांगतो, माननीय म्हटल्याशिवाय ते स्टेजवरतीच येत नाही, असे माननीय. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो, त्यांना फक्त मानावंच असा एक वर्ग आहे, पाया तर अजिबात पडू नये असा एक वर्ग आहे, त्याला म्हणायचं माननीय. अर्थात ती पदवी इथली नाही आहे, ती वेगळ्या व्यासपीठावरची आहे, त्याच्यावरती अधिक बोलणं हे माझ्या अंगलट येऊ शकतं, म्हणून तो वर्ग राहू द्या. माननीय असा एक वर्ग आहे. त्यानंतर एक वर्ग आहे आदरणीय. आदरणीय शास्त्र असं सांगतंय, व्यवहार असा सांगतो की आपल्या वडिलांचं, आपल्या मोठ्या भावाचं नाव घेत असताना आदरणीय शब्द वापरावा, मग त्यांचं नाव, एकेरी नाव घेऊ नये, आदरणीय म्हणावं मग त्यांचं नाव घ्यावं. असा एक वर्ग आहे तो आदरणीय. माननीय झाला, आदरणीय झाला. तिसरा वर्ग आहे पूजनीय. काही व्यक्तिमत्व असे आहेत, संत आहेत, गुरु आहेत, आपल्या गुरूंचं नाव घेत असताना ती एकेरी नाव घेऊ नये, त्या शब्दापुढे, त्या गुरूंच्या नावापुढं पूजनीय शब्द वापरावा. अर्थात त्या गुरूंनी आपल्याला कितीही शिकवलेलं असलं, जरी एक अक्षर जरी एखाद्या व्यक्तीने आपल्याला शिकवलं तरी ती व्यक्ती आपल्याकरता गुरु आहे, तरी ते आपल्याकरता गुरु आहे. ते आपण त्याच्या त्या उपकारातून कधीही उत्तीर्ण होऊ शकत नाही. एक अक्षर जरी शिकवलं असेल, मग अशा व्यक्तीला वापरत असताना शब्द हा पूजनीय शब्द वापरावा. पूजनीय. आपल्यामध्ये परंपरा आहे, जगद्गुरु शंकराचार्यांचं नाव घेत असताना, एकटेरी नाव त्यांचं घेतलं आहे आचार्यांचं, त्यांचं नाव घेत असताना पूज्यपाद जगद्गुरु आद्य शंकराचार्य असं त्यांचं नाव घेतलं जातं. का? आचार्य आहेत, गुरु आहेत, संतांचं नाव घेत असताना एकरी घेतलं जात नाही, ते पूजनीय म्हणून घ्यावं लागतं. कळालं? एक वर्ग आहे माननीय, एक वर्ग आहे आदरणीय, दुसरा वर्ग आहे त्या ठिकाणी पूजनीय, चौथा वर्ग आहे तेजनीय. तेजनीय म्हणजे टाकून द्यावा, सोडून द्यावा असा एक वर्ग आहे. शास्त्र सांगते दुर्जन व्यक्तीचा संकट सोडून द्यावा. नाही, तुकोबाऱ्या सांगतात दुर्जन व्यक्ती ज्या ठिकाणी उभी आहे त्या सावलीला सुद्धा आपण उभं राहू नये. दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग, बोलीला असे त्याग देशाचा त्या. वाईट व्यक्ती जिथं उभी राहिली नाही ना, जिथं बसते त्या ठिकाणावर सुद्धा आपण बसू नये. का बरं? त्या व्यक्तीच्या बुद्धीमध्ये ताकद असते की आपलीही बुद्धी वाईट करण्याची इतकी ताकद त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये असते, वलयच तिथं असतं. म्हणून शास्त्र सांगते, भक्तिसूत्र सांगते, दुःसंग सर्वथैव त्याज्या. सगळ्या प्रकाराने दुःसंग त्यागला पाहिजे. म्हणून काही लोक आहेत तेजनीय, आणि पाचवा वर्ग आहे तो वर्णनीय. वर्णनीय फक्त संतच आहेत, म्हणून तुकोबाऱ्या संतांचं वर्णन करतात. एक कारण सांगितलं मी, या जगामध्ये वर्णन करण्याला योग्य संत आहेत म्हणून संतांचं वर्णन केलंय, वर्णनीय आहेत. दुसरं कारण सांगतो, ऐका. व्यवहार आपल्याकडे असा आहे, लहान्यानं मोठ्याचं वर्णन करावं, शिष्यानं गुरूंचं वर्णन करावं, भक्तानं देवाचं वर्णन करावं, नवऱ्यानं हुशारी. तुम्ही ऐकताय म्हणजे तुमच्या तोंडापर्यंत आलं होतं, फक्त बोलायचं. प्रत्येकाच्या मनामध्ये तेच आहे. अर्थात सांगायचं काय की लहान्यानं मोठ्याला वर्णन करावं असं आपल्याकडे शास्त्र आहे, सिद्धांत आहे. व्यवहार सांगतो की लहान्यानं मोठ्याचं वर्णन करावं. पण मोठेपण दोन प्रकारचं आहे. काही नैमित्तिक मोठेपण आहे आणि काही सांस्कृतिक मोठेपण आहे. नैमित्तिक मोठेपण म्हणजे निमित्तानं आलेलं मोठेपण, आणि सांस्कृतिक म्हणजे वस्तुगत असणारं मोठेपण, त्याला म्हणायचं सांस्कृतिक मोठेपण. नैमित्तिक मोठेपण म्हणजे काही काळापुरतं असणारं मोठेपण, आणि सांस्कृतिक मोठेपण म्हणजे जे कधीही नष्ट न होणारं असं जे मोठेपण आहे त्याला म्हणायचं सांस्कृतिक मोठेपण. शरीराच्या संबंधानं आलेलं मोठेपण त्याला म्हणायचं सांस्कृतिक मोठेपण, आणि आत्म्याच्या संबंधानं आलेलं मोठेपण त्याला म्हणायचं सांस्कृतिक मोठेपण. संतांच्या ठिकाणी जे मोठेपण आहे ते सांस्कृतिक मोठेपण आहे, आणि आपल्याला मिळणारं जे मोठेपण आहे काही उपाधीमुळं, काही पदांमुळं, काही काळापुरतं आहे. नाही, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत ते मोठेपण आहे. आमचे गुरुवर्य महाराज सांगत असतात, एक दृष्टांत सांगत असतात की एक माता भगिनी बाजारामध्ये गेली असताना खरेदी करत असताना तिने अनेक प्रकारची पातेली घेतली. पातेली म्हणा, बगुली म्हणा, तुम्हाला जो परिचयाचा शब्द असेल तो. अनेक प्रकारची बगुली पातेली घेतली. 200 रुपयाचं, 300 रुपयाचं, 400 रुपयाचं अशी पातेली घेतली. अनेक प्रकारची पातेली घेतली. ती पातेली घेऊन घरी येत असताना कुंभाराच्या घराच्या दारापुढे ती उभी राहिली. तिनं पाहिलं, तिथे एक मडकं दिसलेलं, तर ते मडकं आवडले. तिने कुंभार दादाला विचारलं, दादा या मडक्याची किंमत काय? त्यानं सांगितलं, काही नाही, 20-30 रुपयाची किंमत आहे, तुम्हाला जेवढं वाटतील तेवढे द्या. तिने 20 रुपयाला ते मडकं घेतलं. ती पातेली
200 300 400 रुपयाची ती पातेली आणि हे 40 रुपयाचं 30 रुपयाचं मडकं त्या पिशवीमध्ये घेऊन आली. आता पहा, घरी आली. घरी आल्यानंतर तिने प्रत्येक पातेल्याला ज्याचं त्याचं काम वाटून दिलं. काय पातेल्यामध्ये काय ठेवायचं सगळी पातेले वाटून दिली. फळीवरती पातेली मांडून ठेवली. आता राहिल्यापैकी राहिलं काय? मडकं. काय त्याची किंमत? 30 रुपये 40 रुपये त्याची किंमत. ते मडकं राहिलं. त्याच्यात काय करावं? घरामध्ये नुकतीच गाय व्यालेली होती. आता मडक्याचं दह्याचं जे मडकं आहे ते गावाकडं आपल्याला खाली ठेवलं जात नाही. ते साधारणतः वरती शिंक्यावरती ठेवलं जातं. तर 30 रुपयाचं ते मडकं, त्याच्यामध्ये दही आलं म्हणून त्या मडक्याची जागा कुठे गेली? शिंक्यावरती. जसं मडकं शिंक्यावरती गेलं तसं फळीवरच्या पातल्यांमध्ये कुजबूज सुरू झाली, चर्चा सुरू झाली. का कोण जाणे, पण वरती एखादा व्यक्ती गेला मोठ्या ठिकाणी तर खालची लोक उगाच चर्चा करतात. हे कंसातले चर्चा करायला लागली. काय करावं. आणि वरची लोक सुद्धा वरती गेल्यानंतर गप्प बसत नाही, उगाच फुगून बसतात. हे सुद्धा कंसातले. आता काही दिवसानंतर काय झालं, 3-4 महिने उलटून गेले, दूध आटलं. आता काय करायचं त्या मडक्यामध्ये, म्हणून त्या बाईनं एक भाजी केली वांग्याची. आता काय करायचं याचं काम, म्हणून ती वांग्याची भाजी त्या मडक्यामध्ये ठेवून दिली. मडक्याच्या भांड्यामध्ये मडक्यामध्ये तिने ती भाजी ठेवली. दुपारच्या वेळेला जेवायला ती भाजी काढली. अर्थातच 3-4 महिने ज्या मडक्यामध्ये दही ठेवलं होतं, आंबूसपणा आलेला होता, त्यामुळे ती भाजी विटली, खराब झाली. जेवताना भाजी घेतल्याबरोबर तिला कळालं भाजी मडक्यामुळं खराब झाली. तिने मागचा पुढचा विचार केला नाही. मडक्या सकट भाजी तिने उकरड्यामध्ये टाकून दिली. जसं मडकं बाहेर फेकून दिलं तसं फळीवरच्या भांड्यांना बरं वाटलं. याला म्हणायचं महाराष्ट्रीय माणूस. आता त्याला लायकी कळाली. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, मडक्याला जे मोठेपण आलं ते किती काळापुरतं आलं? जोपर्यंत मडक्यामध्ये दही आहे तोपर्यंत मडक्याची जागा कुठे आहे? शिंक्यावरती, उंचीवरती. एकदा का त्याच्यामधलं दही संपलं, त्यानं घरातली भाजी खराब केली की मग त्या मडक्याची जागा उकरड्यावरती. तसं या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे, या शरीरामध्ये जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत याची जागा घरी आहे. तोपर्यंत या काय लोक याला दादा म्हणतात, भाऊ म्हणतात. एकदा का याच्यातला प्राण गेला की जे लोक दादा मामा म्हणतात ना, 30 लोक याला स्मशानामध्ये पोचवतात. 30 लोक. कुठपर्यंत याला मोठेपण आहे? जोपर्यंत याच्यामध्ये प्राण आहे. नाशिवंत देह जाणार आहे, पण संतांच्या ठिकाणी जाणं येणं नाही. त्यांना यावंही लागत नाही आणि जावंही लागत नाही. त्यांची सरली येर, त्यांची सरली येर, त्यांची सरली येर धार, त्यांची सरली येर धार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली येर धार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्यांची सरली येर धार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. देहाला जावं लागतं, देहाला मारावं लागतं, देहाला उत्पन्न व्हावं लागतं. येणं जाणं शरीराला आहे. म्हणून संतांनी सांगितलं नाशिवंत देह, पण आत्म्याला मारावंही लागत नाही आणि उत्पन्नही व्हावं लागत नाही. न जायते म्रियते वा कदाचित भगवद्गीता सांगते. उत्पन्नही व्हावं लागत नाही, मारावं लागत नाही. असे आत्मबोधावरती संत आरूढ आहेत. म्हणून त्यांचं मोठेपण हे सांसिद्धिक आहे आणि आपल्याला आलेलं मोठेपण हे नैमित्तिक आहे. म्हणजे कायम टिकून राहणारं जे मोठेपण आहे त्याचं वर्णन केलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. पहिलं कारण मी सांगितलं, या जगामध्ये वर्णन करण्याला योग्य फक्त संत आहेत, म्हणून तुकोबाराय त्यांचं वर्णन करतात. दुसरं सांगितलं, या जगामध्ये मोठे जर कोणी असतील तर ते संतच आहे, कारण त्यांच्या ठिकाणी सांस्कृतिक मोठेपण आहे, म्हणून त्यांचं वर्णन करतात. तिसरं कारण आहे, सोपं कारण आहे, संतांचं वर्णन करण्याकरता तुकोबारायने एवढा अधिकार लागतो नाही. तुकोबारायांसारखा माणूसच संतांचं वर्णन करू शकतो, बाकीच्यांना ते वर्णन करता येत नाही. अहो, आपल्यासारख्या सामान्य माणसाला करता येत नाही यामध्ये नवल नाही. देवाला सुद्धा संतांचं वर्णन यथायोग्य करता येत नाही. तुकोबारायांनी सांगितले, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती आणि दुर्लभ या गती आणि भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. दुर्लभ या गती आणि काशी, भयभाव आणि काशी, भयभाव आणि काशी,
भक्ताचा महिमा भक्तची जाणती. चकार वापरला म्हणजे बाकीच्यांना भक्त कळत नाहीत, देवाला सुद्धा नाही कळत. जेवढं संतांना संत ओळखू शकतात तेवढं देवाला ओळखता येत नाही. भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये भगवंतानं संतांचं वर्णन करायला सुरुवात केली. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ते संत कसे आहेत, आत्मज्ञाने चोखडी. भगवंतानं वर्णन करायला सुरुवात केली, पण पुढे जाऊन भगवान म्हणाले संत ते माझीच रूपडी. वर्णन करायला सुरुवात केली, पण पुढे जाऊन भगवंतानं स्वतःचंच वर्णन करून बसले, अरे संत म्हणजे वेगळे नाहीत, माझ्यासारखेच संत आहेत. वर्णन करता येत नाही. भक्तची जाणती, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकावर लाल फुली मारायची. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमाने येईल कळो. संतांचं वर्णन करण्याकरता संतच लागतात, म्हणून तुकोबाराय वर्णन करतात. तिसरं कारण आणि चौथं महत्त्वाचं कारण ज्ञानोबाराय सांगतात, आपली हरवलेली गोष्ट आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर संतांचं वर्णन करावं. तैसे हरपले आपण पे पावे, ते संतान ते पाहता घेवसावे. म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. मग तुम्ही म्हणाल काय हरलंय आपलं, आपला आनंद हरलाय, आपला समाधान हरलंय, आपलं सुख हरलेलं आहे. आपलं हरवलेलं सुख समाधान आनंद मिळण्याकरता फक्त संतच देऊ शकतात. म्हणून त्या संतांचं वर्णन तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या. पवित्र सोवळी पवित्र सोवळी भूमंडळी. महाराजांनी वर्णन करताना पहिला शब्द वापरला ऐका, पवित्र. महाराज म्हणतात संत पवित्र आहेत. पवित्र म्हणजे काय? पवित्र शब्दाचे देखील अनेक अर्थ आहेत. मी अनेक अर्थ सांगणार आहेत. 6 अर्थ आहेत. ऐका, काही गोष्टी देशतः पवित्र आहेत, काही गोष्टी कालतः पवित्र आहेत, काही गोष्टी कुलतः पवित्र आहेत, काही गोष्टी संबंधतः पवित्र आहेत, काही गोष्टी संस्कारतः पवित्र आहेत आणि काही गोष्टी स्वरूपतः पवित्र आहेत. विस्तार करायला वेळ नाहीये, एका वाक्यामध्ये सांगतो. काही गोष्टी देशतः पवित्र आहेत. एखाद्या जागेवरती संतांचं वास्तव्य असेल, संतांची समाधी असेल किंवा भगवंताचं वास्तव्य असेल तर त्या क्षेत्राला, त्या ठिकाणाला क्षेत्र म्हटलं जातं. आता भालगुडीला श्री क्षेत्र म्हटलं जातं का? श्री म्हणजे भगवान परमात्मा, आणि ज्या क्षेत्रावरती त्याचं वास्तव्य आहे असं जे क्षेत्र आहे ते भालगुडी आहे. म्हणून भगवंताचं इथं वास्तव्य आहे म्हणून हे ठिकाण काय आहे? पवित्र आहे. पण कसं आहे? देशतः पवित्र आहे. का? कारण या देशामध्ये, या जागेवरती भगवंताचं वास्तव्य नवीन आहे, भगवंताच्या स्वयंभू मूर्तीचं वास्तव्य आहे, स्वतः भगवान इथं वास्तव्य करतात म्हणून हे पवित्र आहे. हे आहे देशतः पवित्र. त्यानंतर कालतः पवित्र. काही गोष्टी काही काळापुरतं पवित्र असतात. गाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती पवित्र आहे. एकदा का ती गाय, त्या गायीमधून तिचे प्राण गेले की मग त्या गायीच्या देहाला पवित्र म्हटलं जात नाही. पवित्र आहे पण कुठपर्यंत? जोपर्यंत तिच्यामध्ये जीव आहे तोपर्यंत पवित्र आहे. म्हणजे कालतः पवित्र आहे. काही गोष्टी कुलतः पवित्र आहे. एखाद्या परंपरेमध्ये जन्माला आलेला व्यक्ती असेल, त्या परंपरेमुळे त्याला महत्त्व येतं. एखाद्या परंपरेमध्ये शिकत असलेला व्यक्ती असेल त्यामुळे त्याला महत्त्व आहे. त्याला आलेलं महत्त्व त्याच्यामुळे नाही आहे, त्या परंपरेमुळे. ज्या वेळेला आमच्या लोक पाया पडतात त्यावेळी लोक आमच्या नाही पाया पडत. आम्ही ज्या परंपरेमध्ये आहेत, ज्ञानोबा तुकोबा यांच्या परंपरे आहेत, परंपरेमध्ये आहोत, त्या परंपरेला तो नमस्कार आहे. फक्त हे ज्याच्या पाया पडते त्याला कळलं पाहिजे की हे आपल्या नाही पाया पडत बाबा, हे आपल्या परंपरेच्या पाया पडतात.
आणि पुढे जाऊन सांगू पडताना सुद्धा आपण अशांच्या पाया पडावं जे परंपरेचं पालन करतात त्यांच्याच पाया पडावं, उगाच कोणाच्याही पाया पडू नये. म्हणजे काय, कुलतः पवित्र आहे, कुलामुळं आलेली पावित्र्य आहे. देशतः पवित्र, कालतः पवित्र, कुलतः पवित्र, त्यानंतर आहे संस्कारतः पवित्र. संस्कारामुळं पवित्र येतं. ते जगद्गुरू शंकराचार्यांच्या जीवनामधला प्रसंग आहे. शंकराचार्य मंडन मिश्रांना भेटायला निघाले. मंडन मिश्रांसंग वाद करायचा होता, काही बोलायचं होतं. त्यांच्या गावामध्ये आले. त्यांनी विचारलं, का हो मंडन मिश्रांचं घर कोणतं आहे? गावामध्ये विचारलं. त्या व्यक्तीने सांगितलं, ज्या घराच्या बाहेर 2 पोपट बसले असतील ते घर मंडन मिश्रांचं आहे. आश्चर्यचकित झाले. म्हणले, अहो बऱ्याच घरांबाहेर पोपट बसलेले आहेत, नेमकं कोणत्या घरामध्ये मंडन मिश्र आहेत? त्यानं सांगितलं, ज्या घराबाहेरचे 2 पोपट शास्त्रामधलं स्वतःप्रामाण्यवाद आणि परतप्रामाण्यवाद या शास्त्राविषयी चर्चा करतात ना, जे पोपट चर्चा करतात ना, ते घर मंडन मिश्रांचं आहे. सांगायचा भाग काय, मंडन मिश्रांच्या घराबाहेरचे पोपट सुद्धा शास्त्राची चर्चा करतात. आता आपल्या घराबाहेरचे पोपट फक्त या पाहुणं, रामराम पाहुणं, ह्या आउटडेटेड गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे हे काय, संस्कारातः आलेलं, संस्कारामुळे आलेले पावित्र्य आहे. त्यानंतर संबंधतः पवित्र, एखाद्या मोठ्या व्यक्तीचा संबंध झाला की पावित्र्य येतं. आता आपल्या घरी काय भिंत नाही का? आहे ना. पण आळंदीमध्ये सुद्धा तीच भिंत आहे, तशीच भिंत आहे. पण आपल्या घरातल्या भिंतीचं आपण दर्शन कधी घेत नाही. आळंदीमध्ये त्या भिंतीला साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं जातं. का? कारण त्या भिंतीचा संबंध ज्ञानोबारायांशी आला. ज्ञानोबारायांशी आला. अहो रेडा काय आपण दररोज पाहत नाही का? रेडा पाहत नाही का? दररोज पाहतोय आपण रेडा. पण ज्ञानोबारायांचा संबंध आला तर पैठणमधल्या ब्राह्मणांनी त्या रेड्याला साष्टांग दंडवत घालावा. नाही, आजही 700 वर्ष झालं त्या रेड्याच्या समाधीचा उत्सव माणसांना करावा लागतोय. का? कारण त्या रेड्याचा संबंध कोणाशी आला? ज्ञानोबारायांशी आला. डोंगर काय आपल्या गावाकडे कमी आहेत का? नाही. पण आळंदीला देहूला गेल्यानंतर भंडारा डोंगराला लांबूनच पाहून लोक नमस्कार करतात. का? कारण त्या भंडारा डोंगराचा तुकोबारायाशी संबंध आला. म्हणजे भंडारा डोंगर पवित्र आहे, ज्ञानोबारायांची भिंत पवित्र आहे, ज्ञानोबारायांनी ज्याला स्पर्श केला तो रेडा पवित्र आहे. का? कारण संबंध मोठ्याशी आला. काही देशतः पवित्र आहेत, काही कालतः पवित्र आहेत, काही कुलतः पवित्र आहेत, काही संस्कारतः पवित्र आहेत आणि काही संबंधानं पवित्र आहेत. आणि 6वं मोठेपण आहे, पावित्र आहे, ते स्वरूपानं पावित्र आहेत. ते म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं, आत्मज्ञान चोखडी. मी सांगितलं संतांना आत्म्याचं ज्ञान आहे म्हणून संत पवित्र आहेत. किती पवित्र असावं संतांनी? भक्त पुंडलिकरायांच्या जीवनामधला प्रसंग आहे. ज्यावेळेला ते भक्त नव्हते त्यावेळेला तीर्थयात्रेला चालले होते, आपल्या बायकोला घेऊन, आपल्या आईवडिलांना घेऊन. अर्थात आईवडिलांना तीर्थयात्रा करायची म्हणून नाही, बायकोला तीर्थयात्रेला न्यायचं. मग बायकोची सेवा करण्याकरता कोणीतरी पाहिजे म्हणून आईवडिलांना बरोबर घेतलं होतं. ऐका बरं, त्यांची पूर्वपीठिका अशीच आहे, त्यांच्या जीवनातला पूर्वप्रसंग असाच आहे. अगोदर ते आईबापांना मानत नव्हते, अगदी आपल्या बायकोची सेवा करण्याकरता आईवडिलांना बरोबर घेतलं होतं. तीर्थयात्रेला जात असताना एका कुकुड स्वामींच्या मठामध्ये ते मुक्कामाला आले. मुक्काम करत असताना त्यांनी निरीक्षण केलं, पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या मुहूर्तावरती, वेळेवरती कोणीतरी 3 स्त्रिया या मठामध्ये येत आहेत, आश्रमामध्ये येत आहेत. अत्यंत मलिन स्वरूपाच्या आहेत, अत्यंत मळलेल्या आहेत. पण आल्याबरोबर त्या आश्रमामध्ये कोणीतरी झाडून काढतंय, कोणीतरी सडा टाकतंय, कोणी रांगोळी काढतंय. ही कामं करत असताना ज्या मलिन स्त्रिया आहेत त्यांचं ते मालिन्य जातंय, त्यांचं ते कुसुंदरता जाते आणि त्यांना सुंदर स्वरूप असं प्राप्त झालं. हे सगळं पाहिलं. हे पाहिल्याबरोबर पुंडलिकरायांच्या मनामध्ये कुतूहल जागं झालं. त्यांनी विचारले त्या स्त्रियांना, अडवलं, तुम्ही कोण? तुम्ही ही इथं येता असताना अधिक मलिन होता, तुमच्या मुखाकडे पाहू नये असं वाटत होतं, अगदी सगळे कपडे मैल होते आणि आता जाताना मात्र तुम्ही सुंदर झालेले आहेत. काय कारण आहे? तुम्ही आहात नेमका कोण? त्या स्त्रियांनी सांगितलं, आम्ही साधारण स्त्रिया नाही आहेत, आम्ही तिघी म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या म्हणजे आम्ही तिघी आहोत. मी इथं काय येता? हो, आम्ही दिवसभर सर्व लोक आमच्यामध्ये स्नान करतात, आमच्यामध्ये स्वतःचं पाप टाकून जातात, त्या पापानं आम्ही मलिन होतो. मग आमच्या ठिकाणी आलेलं पाप घालवायचं असेल तर अशा संतांची सेवा आम्हाला करावी लागते, त्याच्याशिवाय ते पाप आमच्याकडून जात नाही. म्हणून तुकोबारा सांगा, तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्व काळ पाया तळी वैसे वैष्णवा. अरे संतांच्या ठिकाणी पावित्र्य किती आहे? ते तर पवित्र आहेच, पण त्यांच्या संबंधामध्ये आलेल्या सेवेमध्ये आलेल्या व्यक्तीला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे. जगामध्ये पाप घालवण्याची ताकद गंगेमध्ये, पण गंगेचं पाप घालवण्याचं ताकद फक्त आणि फक्त संतांमध्ये. इतके ते पवित्र आहे. हा झाला पवित्र शब्दाचा अर्थ. पुढचा शब्द आहे सोवळी. तुम्हाला ऐकायला जड जात असेल, पण काय करता, आता या गादीवरती उभं राहिल्यानंतर भगवान नारायण देवापुढची सेवा आहे, क्षेत्रावरची सेवा आहे. इथं नारायण देवापुढे बोलत असताना जणू काय आमच्या मनामध्ये असा भाव आहे की ही सेवा म्हणजे साक्षात ज्ञानोबारायांच्या दरबारामधली सेवा आहे. का बरं?
कारण स्वयंभू भगवान आहे, इथं असंच बोललं पाहिजे. आता तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत याचा विचार करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. नारायण देवाला जे आवडतं ते महत्त्वाचं आहे. कारण सामान्य माणसं आपल्याला किती काळ सांभाळतील, किती काळ सांभाळतील? आउटडेटेड आहे, काही 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष सांभाळतील, पण भगवान आपल्याला जन्मजन्मांतरेमध्ये सांभाळणार आहे. म्हणून आपलं जीवन भगवंताला आवडतं का हे पाहावं, लोकांना आवडतं का हे पाहू नये. मुळात संप्रदायामध्ये संतांनी जी परंपरा सांगितलेली आहे, जो परमार्थ सांगितलेला आहे, तो लोकमान्य सांगितलेलाच नाही. मी नेहमी सांगतो, लोकमान्य ही पदवी संप्रदायात मान्यच नाही आहे. लोकमान्य पदवी ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये उपयोगी असेल, संप्रदायामध्ये संतमान्य, देवमान्य आणि शास्त्रमान्य त्याला महत्त्व आहे. अरे आम्हाला देवाने मानावं, शास्त्राने मानावं, संतांनी मानावं, म्हणून आमचं जीवन असावं. नाही ना, तुकोबारा सांगतात, करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे. अरे पूजा करायची असेल मनाने करा. का? कारण मन जाणणारा तो भगवंत आहे. पूजा करायची तो आतमध्ये बसलेला आहे. लौकिकाचं काम काय असेल, लौकिक काय करणार आहे. लौकिक आज मानेल उद्या न मानेल. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. तुकोबारा सांगतात, लौकिक लोक जास्त बोललं तर बडबडा म्हणतात, नाही बोललं तर गर्विष्ठ म्हणतात. लग्न नाही केलं तर नपुंसक म्हणतात, करायला गेलं तर मातला म्हणतात. सारखं घरी गेलं तर म्हणतात घर बुडवलं, आणि घरी नाही गेलं तर म्हणतात गर्विष्ठ, अहंकारी, घरीच येत नाही. मग काय करावं? तुकोबारा सांगतात, तेजून या जनभक्ती करा. आधी मनामधून लोकांनी मला मानावं ही भावना काढून टाका, मग भक्तीला लागा, त्याशिवाय भक्ती करता येत नाही. सोवळी, सोवळी शब्दाचा अर्थ आहे जे शुद्ध आहे त्याला सोवळ म्हटलं जातं. सोवळ तुम्हाला माहिती आहे, पूजा करता घातलं जातं. एकाला विचारलं सोवळ म्हणजे काय, तो म्हणजे जे कधीच धुवावं लागत नाही त्याला सोवळ म्हणायचं, असं त्याचा अर्थ नाही. अर्थात ते कापड रेशिमाचं असतं, ते कधी अपवित्र होत नाही, अशुद्ध होत नाही, म्हणून त्याला सोवळ म्हटलं जातं. सोवळ शब्दाचा अर्थ आहे सोवळ म्हणजे शुद्ध. म्हणजे शुद्धता कशामुळं? तुकोबाऱ्या सांगतात, आता हे त्रिभुवन झाले सोवळे, विषम धुवून सांडिले. विषमता निघून गेली म्हणून आम्ही सोवळे झालो. आणि तुकोबाऱ्याने सगळ्यात मोठा अर्थ सांगितला, सोळा तोची झाला देवे अंगीकार केला. ज्याला देवानं स्वीकारलं तो सोवळा आहे. त्यानं किती गंगेमध्ये आंघोळ्या केल्या, त्यानं किती माळा घातल्या, किती ठिकाणी गंध लावला, याला महत्त्व नाही. देवानं अंगीकार केला याला महत्त्व आहे. रामायणामधला प्रसंग आहे, त्या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी तपश्चर्या करत असताना तिथं शबरी नावाची ती बिल्लीन राहते. त्या शबरीचा सगळेजण मत्सर करायचे, द्वेष करायचे. कमी जातीमध्ये जन्माला आलेली स्त्री असणारी हिने इथं काय यावं, का बरं इथं थांबावं, सगळेजण द्वेष करायचे. एके दिवशी त्या सरोवरामध्ये शबरी मातेनं स्पर्श केला, सगळे ऋषी तिच्यावर तापले, क्रोधायमान झाले. म्हणले, तू या सरोवराला स्पर्शच का केला? या सरोवराचं पाणी आम्हाला पूजेला लागतंय, स्नान संध्येला लागतंय, मग तू या सरोवराला स्पर्श करून हे पाणी विटाळलंय, आता काय करायचं आम्ही? शबरीला नाही नाही तसं बोलले, निघून गेले. काय करावं? एकाने सांगितलं, काही दिवसामध्येच इथं भगवान श्री रामचंद्रांचं आगमन होणार आहे. ते वनवासाला निघालेले, ते इथे येणार आहेत. ते इथं आले, त्यांनी जर या तळ्याला स्पर्श केला तर हे तळ पूर्ववत असं शुद्ध होऊन जाईल, याचा विटाळ निघून जाईल. त्यांना आपण विनंती करू, त्यांना या तळ्यामध्ये आणू. सगळेजण वाट पाहायला लागले. प्रभू तिथं आले सुद्धा. सगळ्यांनी विनंती केली, प्रभू आम्ही दररोज स्नान संध्या करत असताना ज्या तळ्यामध्ये स्नान करतो, जे पाणी आम्ही संध्येला वापरतो, ते पाणी काही कारणामुळे विटाळलंय, अशुद्ध झालेलं आहे. कृपा करून तुम्ही तिथं या, तुमचा स्पर्श झाला तर ते पाणी शुद्ध होऊन जाईल. प्रभू म्हणले, मला त्या तळ्यामध्ये येण्याची गरज नाही. मग ते पाणी शुद्ध नाही करायचं का? प्रभू म्हणले, करतो ना. मग काय उपाय काय आहे? प्रभूने सांगितलं, त्या तळ्याच्या काठावरती एक झोपडी आहे, माहिती आहे का तुम्हाला? ते साधू म्हणले, हो माहिती आहे की. त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहते, माहिती आहे का? हो, आम्हाला माहिती, पण तुम्हाला कसं काय माहिती? हा नाही, ते बाकीचं जाऊन त्या म्हातारीचं नाव शबरी आहे, माहिती आहे का? हो माहिती आहे. एक काम करा, त्या तळ्यामधलं घडाभर पाणी घ्या, त्या पाण्यानं त्या शबरी मातेचे पाय धुवा, आणि ते पाय धुतलेलं जे पाणी आहे ते पाणी पुन्हा त्या तळ्यामध्ये टाका. ते तळ पूर्वीपेक्षा अधिक शुद्ध होऊन जाईल. का बरं? त्याचं कारण एवढंच आहे की त्या शबरीचा अंगीकार भगवंताने केलेला आहे. बाकीचे साधू साधना करीत असतील, तपश्चर्या करीत असतील, पण मनामध्ये तो शुद्ध भाव जो शबरीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तो त्यांच्यामध्ये झालेला नाही. तुकोबाऱ्या सांगतात, ते सोवळे आहेत. कोण? ती शबरी सोवळी आहे, पण ते साधू सोवळे असं म्हणता येत नाही, म्हणून ती सोवळे आहे. म्हणून पवित्र आणि शुद्ध, पवित्र आणि सोवळे याचा वेगवेगळा अर्थ आहे बरं. पवित्र म्हणजे पवित्र आणि सोवळं म्हणजे शुद्ध. काही गोष्टी पवित्र असतात पण शुद्ध नसतात, काही गोष्टी पवित्रही नसतात आणि शुद्धही नसतात, काही गोष्टी शुद्ध असतात पण पवित्र नसतात, आणि काही गोष्टी पवित्रही असतात शुद्धही असतात. काही गोष्टी शुद्धही नसतात पवित्रही नसतात. हॉटेलमधलं पाणी, ढाब्यावरचं पाणी
पवित्रही नाही आणि शुद्धही नाही. याला काय म्हणायचं? पवित्रही नाही, शुद्धही नाही. काही गोष्टी पवित्र आहेत पण शुद्ध नाही. चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे पण शुद्ध नाही आहे, पिण्याला योग्य नाही आहे. तिथंच बोर्ड लावलेला असतो की हे पाणी पिण्यास योग्य नाही आहे. म्हणजे पाणी आहे पण ते शुद्ध नाही, पवित्र आहे पण शुद्ध नाही आहे. काही गोष्टी शुद्ध आहेत पण पवित्र नाही. बिस्लरीचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र म्हणता येत नाही. आणि वारकऱ्याच्या घरचं पाणी पवित्र सुद्ध आहे आणि शुद्ध सुद्धा आहे, त्याला म्हणायचं पवित्र सोवळे. आणि ते एक आहेत या जगामध्ये, केवळ तेच आहेत. पण महाराज ते पवित्र का आहेत? काय केलंय त्यांनी? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव, ज्यांचा आवडता अखंडित प्रेम भाव, अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव देव, ज्यांचा आवडता देव. ते संत पवित्र आहेत, सोवळे आहेत. पण का? कारण त्याचं कारण आहे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, त्यांच्या आवडीचा विषय देव झालेला आहे. ऐका, मी सुरुवातीलाच सांगितलं आपल्यालाही देव आवडतो, नाही आवडत असं नाही आहे. ज्याला ज्याला सुखाची आकांक्षा आहे त्या प्रत्येकाला देव आवडतोय. कारण सुख आणि देव हे वेगळं नाही आहे. शास्त्र सांगतंय सुख म्हणजेच देव आहे. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. म्हणजे पांडुरंग म्हणजे सुख आहे. म्हणजे प्रत्येकाला इथं सुख पाहिजे ना, म्हणजे प्रत्येकालाच देव आवडतोय. आवडत नाही असं नाही, प्रत्येकालाच आवडतोय पण अखंडित आवडत नाही, अखंडित आवडत नाही. आता देव आवडणं म्हणजे काय याचं एक कारण सांगतो ऐका. देव आवडा म्हणजे काय करावं? सगळ्या इंद्रियांचा विषय भगवान परमात्मा होणं, याला म्हणायचं देव आवडणं. देव आवडा म्हणजे वेगळं काही नाही. तुकोबाराने सांगितलं जे येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम, तेची मज प्रेम दे. देवा मुखानं बोलायचं झालं तरी तुझं नावच घेईल का? कारण ते नाव मला प्रेम देते. डोळे भरून या पाहिनं तुझे मुख, तेची मज सुख दे देवा. कानाने ऐकायचं झालं तरी तुझीच कीर्ती ऐकेन. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मज विश्रांती दे देवा. वाहेरंगी टाळी, अरे हातानं पायानं जे काही करायचं तुझंच कर. नाही नाही, तुका म्हणे माझा सकळ देहभाव अनिक नको ठावच. माझा प्रत्येक देहभाव हा फक्त भगवंताविषयीच असला पाहिजे. इंद्रियानं पाहायचं, अरे डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे. डोळ्यांना सांगितलं जर पाहायचं असेल तर विठ्ठलाला पहा. मनात तेथे धाव घेई राही विठोबाचे पै. मनाला सांगितलं चिंतन करायचं असेल तर पांडुरंगाचं चिंतन कर. याला म्हणायचं देव आवडणं. ज्यांचा आवडता देव म्हणजे सगळ्या इंद्रियांचा विषय भगवान परमात्मा होणं एक. दुसरं कारण आहे, दुसरं मग सगळ्या नातेवाईकांच्या ठिकाणी भगवंताला पाहणं. संबंध जोडायचा असेल तो भगवंताशी जोडायचा. मित्र करायचा असेल देवालाच मित्र करावं. शत्रू करायचा असेल देवाला शत्रू करावं. अरे स्तुती करायची असेल देवाचीच करावी आणि निंदा करायची असेल तरी देवाचीच करावी. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, इतर मानवाची करू नये. इतर मानवाची करू नये. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, इतर
अथवा निंदा करावी देवाची. फक्त निंदा करायची झाली तरी त्याची झाले. वैरत्व जरी केलं तरी देखील मोक्षच आहे, तरी मोक्षच आहे. श्रीकृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. ज्ञानोबा सांगतात त्यानं रागानं एखाद्याकडे पाहिलं जरी तरी त्याला सुद्धा मोक्षच आहे. त्यानं यशोदेला जो मोक्ष दिला तोच कंसालाही दिला. त्यानं गोपिकांना जो मोक्ष दिला तोच पुतण्यालाही दिला. का? कारण त्याच्याशी जोडलेला प्रत्येक संबंध हा मोक्षापर्यंत नेतो. प्रत्येक संबंध कोणताही. म्हणून ज्ञानोबा सांगतात म्हणून भलतिया जाती जन्मावे मग भजी जे का विरोधावे परी भक्त का वैर्या व्हावे माझी याची. भक्त झालं तरी त्याचंच व्हावं आणि वैरी झालं तरी त्याचंच व्हावं. फायदाच आहे, फायदाच आहे. रावणालाही तोच मोक्ष दिला आणि शबरीलाही तोच मोक्ष दिला. म्हणजे संबंध जोडायचा झालं त्याच्याशी जोडावा. आईबाप त्यालाच करावं. तुकोबरा सांगतात माझा आईबाप माझा चुलता तोच आहे. विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिन्या आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. अरे माझे आईबाप तोच आहे आणि आईबाप असतील तर माझे आईबाप म्हणजे तोय किंवा तो म्हणजे माझे आईबाप आहे. दोन्ही अर्थाने घ्यावं. आईबापांमध्ये तरी त्याला पाहावं नाहीतरी त्याच्यामध्ये तरी आईबापांना पाहावं. म्हणजे नातं जोडायचं झालं तरी भगवंताशी नातं जोडावं. इंद्रियांचा विषय देव करावा किंवा नातं भगवंताशी जोडावं किंवा आपण जे जे काम करतोय ते काम देवानं आपल्याला दिलंय या भावनेनं करावं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. त्यानं आपल्याला दिलेलं काम चोखपणे करावं. ह्याला म्हणायचं देव आवडणं. ज्यांचा आवडता देव पण कसा आवडावा? अखंडित आवडावा. ऐका, देवावरचं प्रेम मुळात सगळ्यात पवित्र शब्द आणि सगळ्यात मोक्षदायी शब्द जर काय असेल तर तो प्रेम आहे. लहान शब्द आहे पण संतांना याच प्रेमाद्वारे देवाला आकळलंय, देवाला आपल्या अधीन करून घेतलं. हेच प्रेम आहे. आपण ज्याला प्रेम म्हणतो ते प्रेम नाही, ते वासना आहे. जिथं वासना संपते तिथं प्रेम सुरू होतं आणि आपण अजून वासनेमध्येच आहोत त्याला आपण प्रेम म्हणतो. शास्त्र सांगते प्रेम असं लगेच उत्पन्न होते, याला प्रेम नाही म्हणत, याला आकर्षण म्हणतात. आदौ श्रद्धा ततो संगस ततोत भजन क्रिया ततो नर्थ निवृत्तीसा ततो निष्ठा रुचिस्तता अथा सक्तीस्ततो भाव तत प्रेमाभिदंचती. प्रेम कधी निर्माण होतं? आधी एखाद्या व्यक्तीविषयी, देवाविषयी, संतांविषयी, नामस्मरणाविषयी श्रद्धा निर्माण होते. श्रद्धा म्हणजे विश्वास, विश्वास निर्माण होतो. आदौ श्रद्धा. एकदा का विश्वास निर्माण झाला की मग त्याची संगती घडते, चिंतन घडतं त्याचं आपल्याद्वारे. आपण त्याचं चिंतन घडलं की मग आपल्याकडून आपोआप त्याचं वर्णन केलं जातं. कोणीही भेटला की सांगावं वाटतं बाबा वारी कर, वारीमध्ये काय आनंद आहे. नामस्मरण कर, काय नामस्मरणात आनंद आहे. अरे भालगुडीला जा कधी दर्शनाला, काय भगवान परमात्मा तिथं उभा आहे हे सांगावं वाटतं. हे सांगणं म्हणजे त्या भगवंताची स्तुती आहे. आणि अशी त्याची स्तुती आपोआप घडायला लागली की मग आपोआप तो भगवान परमात्मा आपल्यावरती येणारी संकट आपल्याला न कळता टाळून टाकतो, बाजूला करतो. ततोत भजन क्रिया. त्याची भजन केलं, त्याचं वर्णन केलं की आपोआप अनर्थ टळतो. आणि एकदा का अनर्थ टळला की मग आपली त्याच्यावरती निष्ठा निर्माण होते. निष्ठा आणि निष्ठा दोन्ही सारखे शब्द आहेत. निष्ठा म्हणजे विश्वास घट्ट झाला की त्याला निष्ठा म्हणायची आणि विश्वास कुठेतरी कमी पडला की मग निष्ठा. निष्ठा 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 निर्माण झाली की मग तिथून पुढे रुची निर्माण होते. रुची म्हणजे आवड. आवड तेव्हा निर्माण होते की जेव्हा निष्ठा असते. ऐका, संतांनी सुद्धा तेच नाव घेतलं पांडुरंगाचं. संतांनी सुद्धा रामकृष्ण हरीच म्हटलं. आपणही रामकृष्ण हरी म्हणतो पण त्यांना रामकृष्ण हरी म्हणताना अमृतापेक्षा गोड लागलं, आपल्याला गोड नाही लागलं अजून. का बरं? कारण त्यांना निष्ठा होती, त्या नामाविषयी निष्ठा आहे. आपल्याला तेवढी निष्ठा आणि श्रद्धा याच्यामध्ये एवढा फरक आहे. विश्वास म्हणजे श्रद्धा आणि तो विश्वास दृढ झाला, बळकट झाला की त्याला म्हणायची निष्ठा. त्यांची निष्ठा होती. आपल्याला जर नामावरती निष्ठा असती तर आपण नामस्मरण सोडून याची त्याची निंदा करत बसलो नसतो, याला त्याला नावं ठेवत बसलो नसतो. का? कारण आपल्याला त्याच्याविषयी अजून निष्ठा निर्माण झाली नाही. त्यांना निर्माण झाली म्हणून त्यांनी सांगितलं नाम गोड, नाम गोड पुरे कोड सगळे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवा तुझं नाव अमृतापेक्षा गोड आहे. का? कारण त्यांची त्या नामाविषयी निष्ठा निर्माण झाली. एकदा का निष्ठा निर्माण झाली, रुची निर्माण झाली की मग आसक्ती निर्माण होते आणि मग त्या आसक्तीमधून प्रेम उत्पन्न होतं. असं प्रेम उत्पन्न होण्याकरता रूप गोस्वामी सांगतात या 8 मार्गातून जावं लागतं, या 8 प्रमाणांद्वारे वर जावं लागतं, तेव्हा ते प्रेम उत्पन्न होतं. आपण कोणावरतीही काही केलं तरी म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे. एवढं सोपं आहे का प्रेम? प्रेम मोक्षदायी आहे, मोक्षदायी. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडं जातो हरी. देवाला आणण्याचे सामर्थ्य ज्या शक्तीमध्ये, ज्या भावनेमध्ये आहे ते प्रेम काय साधारण असेल का? ते पवित्र आहे. ते प्रेम केलं गोपिकांनी,
ते प्रेम केलं वृंदावनातल्या गोपाळांनी. म्हणून ज्या ज्या वेळेला संतांना प्रमाण द्यायचं झालं, महत्त्व सांगायचं झालं, त्या त्या वेळेला संतांनी सांगितलं गोपी, अरे प्रेम करा पण कोणासारखं करा, गोपींसारखं करा. नारद महर्षींनी भक्तिसूत्र लिहिलं, भक्ती कशी करावी सगळं सांगितलं, पण भक्ती कोणासारखी करायची असा ज्या वेळेला विचार आला ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं यथाव्रज गोपिका नाम. नारद महर्षींनी कोण्या संताचं नाव नाही घेतलं, कोण्या साधूचं नाव नाही घेतलं, कोण्या भक्ताचं नाव नाही घेतलं. नारद महर्षींनी सांगितलं प्रेम करायचं असेल, भक्ती करायची असेल तर गोपिकांसारखी करा, यथाव्रज गोपिका नाम. कारण ते प्रेम करण्याकरता बाकीच्यांना करताच नाही आलं, तसं करताच नाही आलं. मी नेहमी सांगतो भगवान महादेवांना सुद्धा गोपी झाल्याशिवाय ते प्रेम नाही कळलं, भगवंतानं जवळ नाही केलं. ज्या वेळेला भगवंतानं रासक्रियेला सुरुवात केली, ज्या दिवशी सुरुवात केली तो दिवस आहे शरद पौर्णिमेचा, ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. हजारो गोपिकांना भगवंतानं वृंदावनामध्ये एकत्र केलंय, त्या निधिवनामध्ये एकत्रित केले. आता रासाला सुरुवातच करणार आहेत. पण ही बातमी कळाली महादेवांना. महादेवांना वाटलं अरे या सोहळ्याला सोडून मी काय राहू, ऐसा सांडोनी सोहळा मी का पडेने निराळा, मी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, सम्मिलित झालं पाहिजे. म्हणून स्वतः महादेव आपलं त्या ठिकाणी कैलास पर्वत सोडून, तपश्चर्या सोडून स्वतः वृंदावनामध्ये आले, स्वतः आले. ऐका, महादेव म्हणजे साधारण नाही, देवो के देव महादेव, 3 मुख्य देवांपैकी एक आहेत महादेव. त्यांचं वर्णन करताना ज्ञानोबा सांगतात, करिता तापसाची कडसनी कवन जवळा ठेवीचे शूळ पाणी. या जगामध्ये तपश्चर्या करणाऱ्यामध्ये महादेवाची तुलना आजपर्यंत कोणाबरोबर झालेली नाही. काय तपश्चर्या असेल, पण तपश्चर्या बाजूला सारली आणि भक्तीचा आनंद घेण्याकरता वृंदावनामध्ये आले. तिथं आल्याबरोबर त्या ललितेनं अडवलं, म्हणले तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. महादेव म्हणले का जाऊ शकत नाही, या आनंदामध्ये सम्मिलित होण्याकरता मी माझी तपश्चर्या सोडली, माझं कैलास पर्वत सोडले, मग का जाऊ शकत नाही. त्याने सांगितलं ऐका, आतमध्ये हजारो गोपिका आहेत, पण त्या गोपिकांबरोबर रास खेळणारा पुरुष फक्त आणि फक्त कृष्ण आहे. तुम्ही पुरुष वेशामध्ये आलेला आहात, पण तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही. महादेव म्हणले काहीतरी उपाय असेल ना. काकुळतीला आले. मग ललिता सांगली तुमची काकुळता आहे, तुम्हाला कुतूहल आहे, म्हणून सांगते ऐका, जवळच गोपी नावाचं सरोवर आहे, तिथं स्नान करा, गोपीची कपडे घाला, मग तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल. महादेवाने तिथं स्नान केलं, गोपीची कपडे घातली, साडी घातली, बांगड्या घातल्या, मग महादेवांना आतमध्ये प्रवेश मिळाला. तुम्हाला काही काय सांगता, काही नाही सांगत. आजही वृंदावनामध्ये आपण गेलो की तिथं महादेवाचं मंदिर आहे, जिथं महादेवानं गोपीचं रूप धारण केलं, म्हणून महादेवाला नाव पडलं गोपेश्वर महादेव. आजही संपूर्ण जगामध्ये महादेवाची पूजा करताना बेल वाहायला जातो, भस्म वाहायला जातो, पण एकमेव मंदिर आहे वृंदावनामध्ये की जिथं आजही महादेवांना प्रसन्न करण्याकरता साडी वाहिली जाते, चोळी वाहिली जाते. का? कारण तो आनंद घेण्याकरता, ती भक्ती करण्याकरता, त्या प्रेमाच्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता महादेवानं सुद्धा गोपी व्हावं लागलं, गोपी व्हावं. अरे संप्रदायामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये याला मधुर भाव म्हणतात. आपल्या वारकरी संप्रदायाच्या भजनाची सुरुवातच मधुर भावाने. मला सांगा, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हा अभंग लिहिणारे ज्ञानोबा आहे, हे पुरुष आहेत का स्त्री आहेत? हो काय आहेत? पुरुष आहेत. पण हा अभंग लिहिताना ज्ञानोबा म्हणतात, ए सखे ए साजनी, त्या विठ्ठलाला पाहिलं मला सुख झालं ग. आता ही भाषा पुरुषाची का स्त्रीची आहे? स्त्रीची भाषा. का? ज्ञानोबाराने सुद्धा आपला भक्तीचा अनुभव सांगण्याकरता गोपी व्हावं लागलं, स्त्री व्हावं लागलं. एवढंच नाही, आपल्या भजनाचा शेवट तो सुद्धा गोपी भावानं आहे. कोणतीही गवळण घ्या, आपल्या भजनाचा शेवट नेहमी गवळणीने होतो. याती कुळ माझे गेले हरपोनी, तुझं बी नाही केली रे, किंवा हरीने माझे हरिले चित्त. या गवळणी लिहिणारे संत हे पुरुष आहेत, पण गवळण लिहिताना मात्र काय होत आहेत? गोपी होत आहेत. का? कारण गोपी झाल्याशिवाय भक्तीचा आनंद त्यांना सुद्धा प्रगट नाही करता आला. भगवान ज्या वेळेला सगळ्या गोपींना सोडून वृंदावन सोडून मथुरेमध्ये आले ना, त्या वृंदावना मथुरेमध्ये मथुरेचा मंत्री आहे, त्याचं वर्णन करताना भागवतानं सांगितलंय, वृष्णीनाम प्रवर मंत्री कृष्णस्य दैत सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धव बुद्धी सत्तमा. भगवंताचा मित्र आहे उद्धव. किती योग्यता आहे त्याची, साक्षात बृहस्पतीचा शिष्य आहे आणि त्या मथुरेचा त्या ठिकाणी महामंत्री आहे. आता एवढ्या मोठ्याचा शिष्य म्हटल्यानंतर थोडाफार ग असणारच ना. ज्ञानाचा ग होता, मी कोणीतरी ही भावना होती, आणि तो ग घालवण्याकरता स्वतः भगवंतानं प्रयत्न केले. स्वतः भगवान श्रीकृष्ण रडत आहेत असं उद्धवाला दिसलं. उद्धवानं विचारलं, का हो भगवान, का रडताय, काय झालं रडायला? भगवंतानं सांगितलं, त्या वृंदावनामध्ये सगळ्या गोपींना मी सोडून आलो. काय रडत होत्या त्या माझ्या विरहामध्ये, काय विवळत होत्या, त्यांची ती तळमळ मला अजूनही आठवते. उद्धवाला वाटलं काय रडताय, गावाकडच्या बाया त्या, त्यांच्याकरता काय रडायचं, काय आहे त्यांच्यामध्ये असं? भगवान म्हणाल, तसं नाही रे उद्धवा,
त्यांना तू जर जाऊन सांगवलं, माझा दूत म्हणून जर तू गेला तर त्या रडायच्या शांत होतील. काहीतरी निरोप माझा घेऊन जा. उद्धव जायला तयार नाही. उद्धव म्हणला, मी जाऊन काय करू? मी शास्त्र शिकलेलो आहे, जहद लक्षणा हे त्यांना काय कळणार आहे? माझी विद्वत्ता त्यांना काय कळणार आहे? ज्ञानाचं ग आहे ना. भगवान म्हणे तुझी विद्वत्ता नको कळू दे, मी माझं पत्र देतो, ते पत्र तर घेऊन जा. भगवंताला निरोप नव्हता पाठवायचा. भगवंताला उद्धवाला दाखवायचं होतं की ज्ञानानंतर भक्ती कशी केली जाते. उद्धव ज्या वेळेला वृंदावनामध्ये आले ना, आल्यानंतर उद्धवाचा गर्व तर गोपाळांना भेटल्यानंतरच निघून गेला होता. पण एके दिवशी उद्धव त्या महालामध्ये फिरत असताना एका महालामध्ये पाहिलं, एक गोपी त्या महालामध्ये एका भिंतीकडे एकटक पाहते. काय पाहते पाहिलं उद्धवानं, तर त्या भिंतीवरती भगवान श्रीकृष्णाचं नयनरम्य असं चित्र रेखाटलेलं होतं. तिथे चित्रच पाहत बसलेले. उद्धवाला आश्चर्य वाटलं. उद्धव आतमध्ये गेले, आवाज दिला. त्या गोपीनं उद्धवाकडे पाहिलं सुद्धा नाही. ती त्या चित्राकडेच पाहत पाहत म्हणली, कोण तुम्ही, का आलात? आता उद्धवाचा अहंकार दुखावला. महाराज, मी माझ्यासारखा महामंत्री इथं आल्यानंतर माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. अहंकार दुखावला गेला. मोठी व्यक्ती आहे, कधी कशाला अहंकार दुखावला जाईल काय सांगता येत नाही. ज्यांचा अहंकार कसाही दुखावला जातो त्यांनाच मोठं म्हटलं जातं. अहंकार दुखावला गेला. त्यानं विचारलं, का ग, माझ्याकडे पाहत सुद्धा नाही तू? माझ्यासारखा महामंत्री इथं आलेला, माझ्याकडे पाहणं सुद्धा जड जाते, का बरं पाहत नाही? त्यानं सांगितलं, तुमच्याकडे जर पाहिलं तर माझे काही क्षण वाया जातील. या भगवंताकडे पाहत असताना त्या भगवंतामध्ये व्यत्यय आणून तुमच्याकडे पाहणं हे माझ्याकरता काही क्षण वाया जातील. उद्धवाला आश्चर्य वाटलं. उद्धव म्हणला, काही क्षण वाया जातील? काही 10-15 क्षणच जातील ना, त्याकरता एवढं काय? ती गोपी म्हणली, तुमच्याकडे पाहिल्यानंतर 10-15 क्षण वाया जातील, ते तर माझ्याकरता खूप आहे. मी तर म्हणते त्या मूर्ख ब्रह्मदेवानं या डोळ्यांवरती या पापण्या जर निर्माण नसत्या केल्या ना, या पापण्यांची उघडझाप होताना जो निमिषकाल लागतो ना, तो निमिषकाल सुद्धा मला दुखावतो. अटती यद भवा नन्ही काननम त्रुटीर युगा येते त्वाम पश्यताम. त्याला पाहत असताना, त्या कृष्णाला पाहत असताना, पापण्यांची उघडझाप होत असताना जो निमिषकाल लागतो ना, त्या निमिषकालावर सुद्धा माझा राग आहे. मूर्ख आहे तो ब्रह्मदेव की ज्यानं त्या डोळ्यावरती ही पापण्या निर्माण केल्या. हे शब्द ऐकले आणि उद्धवानं साष्टांग दंडवत घातला. म्हणला, धन्य आहात तुम्ही. वंदे नंद ब्रजस्त्रीणाम पादरेणु भक्षण सारे. धन्य आहात तुम्ही. तुमच्या पायाच्या धुळीमध्ये माझ्यासारखे लाखो उद्धव वाहून जातील. एवढी तुमची भक्ती, एवढं तुमचं प्रेम उत्तम आहे. याला म्हणायचं अखंडित प्रेमभाव. हा अखंडित प्रेमभाव फक्त आणि फक्त गोपिकांना करता आला. त्या गोपिका धन्य आहेत. तसेच संत देखील धन्य आहेत. ते भाग्यवान आहेत. नाही, जगामध्ये तेच भाग्यवान आहेत. अभंगाचं 3रं चरण. तीच भाग्यवान आहेत, तीच धनवान आहेत, तीच आमच्या खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे. जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान जर कोण असेल तर तीच आहेत. का बरं आहेत ते सांगतो. त्या अगोदर भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई महाराजांनी त्यांचं विशेषतः सांगताना तीच भाग्यवंते सरती बुरती धन वित्ते. महाराज सांगतात ज्यांना देव आवडतो, अखंडित देव आवडतो, ज्यांचं प्रेम केवळ भगवंता करताय. प्रेम शब्दाची व्याख्याच आहे धृतस्य भगवत धर्मान धारावाहिकतांगता सर्वेशो मनसो वृत्तीर भक्तिरित्य भिधी येते. ज्याला केवळ भगवानच आवडतो, ज्याच्या प्रेमामध्ये खंड नाही. आपल्यालाही देव आवडतो, नाही आवडत असं नाही, पण आपल्या प्रेमाचे खंड झालेले आहेत, अखंडितपणा नाही आहे. ज्ञानोबाऱ्या सांगतात का फुटली घडणी तेव्हा जैसे कुटके झाले. आपल्या प्रेमाचे कुटके झाले. जसं मडकं फुटल्यानंतर ज्याचे तुकडे होतात तसं आपलं प्रेम विभागलेलं आहे. संसारावरती, बायकोवरती, काही मुलं बाळांवरती, काही गाडीवरती, बांगल्यावरती. मग उरलं सुरलं कधीतरी सगळ्यांनी धोका दिला, कोणी फसवलं की मग आपल्याला देव आठवतो. मग आपण कृष्ण कृष्ण कृष्ण, अगदी आपण विरहामध्ये जसं काय कृष्णाला आता आपण सोडून दुसरं कोणीच नाही अशी आपण भक्ती करतो. पण त्याला भक्ती नाही म्हणत, भक्ती करता अखंडितपणा असावा. सुखामध्ये तोच आठवावा आणि दुःखामध्ये सुद्धा तोच आठवावा. जसा गोपींना आठवला तसा गोपींना आठवा. अरे कबीर महाराजांनी सांगितलं, कबीरा कबीरा क्या करे ज्या जमुना के तीर एक गोपी के प्यार में कोटी गए कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर मावले जातील एवढं एका गोपीनं प्रेम केलेलं आहे. म्हणून ते भाग्यवान आहेत. किती भाग्यवान आहेत. सुदामा ब्राह्मणाकडे जर पाहिलं तर व्यावहारिक दृष्ट्या काहीच नाहीये. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढेला मुष्टी पोहे घेऊन यायला त्याच्या भेटी लागे गेला. पण महाराज काहीच नव्हती श्रीमंती, पण एक श्रीमंती होती. काय? शुद्ध भावाची, प्रेमाची श्रीमंती होती. म्हणून शुद्ध भाव देखून या गाव सोनिया. अरे गाव सोन्याचं त्याला यामध्ये नवल नाही. भागवतानं सांगितले अग्रहित शिरसा राजन भगवान लोक पावन आहात. स्वतः भगवंतानं सुदामाचे पाय धुवावे आणि ते पायाचं पाणी आपल्या डोक्यावरती शिंपडून घ्यावं, म्हणावं आता मी पवित्र झालो. कोणी? जो जगाला पवित्र करणारा भगवान परमात्मा आहे त्यानं सुदामाच्या पायाचं पाणी घेऊन आपल्या डोक्यावर वाहून घ्यावं. इतका सुदामा पवित्र आहे, इतका भगवान आहे. का बरं? कारण शुद्ध भाव आहे, अखंडित प्रेमभाव आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात तेच भाग्यवान आहेत, तेच श्रीमंत आहेत. का? कारण त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. अभंगाचं शेवट. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांचा आवडता देवा, त्यांचा आवडता देवा, त्यांची सेवा बेंडवा, त्यांची सेवा बेंडवा, त्यांची आवडते देवा, आवडता देवा, अखंडिता प्रेमा
माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुकोबारांनी त्यांचं विशेषत्व सांगितलं. त्या संतांचा आपल्याला काय फायदा आहे ऐका. आपण सामान्य लोक भगवंताची पूजा करण्याकरता असमर्थ आहोत. भगवंताची जी रूपं आहेत निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार, मूर्त, या प्रत्येक पूजेमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो. पण संतांची पूजा जर केली तर ती पूजा देवाला प्राप्त होते. कशी प्राप्त होते? तुकोबारांनी त्याकरता उदाहरण सांगितलेले एका अभंगामध्ये. तुकोबारा सांगतात, मायवनी धाल्या धाय गर्भ अवंतनेनं पाहे. महाराजांनी सांगितलं, जसं एखाद्या गर्भवती स्त्रीला जेवण दिलं की तिच्या आतल्या गर्भापर्यंत बाळापर्यंत आपोआप पोचतं. त्या बाळाकरता वेगळं ताट मांडावं लागत नाही. तिला जेवण दिलं की त्या गर्भापर्यंत आपोआप पोचतं. किंवा तुकोबारा सांगतात, पुत्राचा विजय पिता सुखावत जाय. मुलाचा विजय झाला, मुलाचा जय जयकार झाला, मुलाचा त्या ठिकाणी सत्कार झाला की बापाचा वेगळा सत्कार करण्याची गरज नाही. का? मुलाच्या सत्कारामध्ये बापाचा सत्कार आहे, कार्यामध्ये कारणाचा समावेश झालेला आहे. बरोबर आहे. म्हणून तुकोबारा सांग, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष होतो देव. तसे वैष्णव एकदा का पूजले की आपोआप ती पूजा भगवंतापर्यंत जाते. तुकोबारा सांग, तुका म्हणे देवा आणि त्यांची केली पावे सेवा. त्यांची केलेली सेवा देवा पावे. कोणाची? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. ज्यांना देव आवडतो, केवळ आवडतो असं नाही, अखंडित आवडतो, प्रेमभावानं आवडतो, अशी पूजा, अशांची सेवा आपल्याला घडावी ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या अभंगावरती जे काही बोललो ते वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री जंगले महाराज शास्त्रीजी आणि वंदनीय गुरुवर्य गाथास्मृती श्री रामभाऊजी महाराज राऊत या दोन महात्म्यांचा कृपाप्रसाद आहे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीची कृपा आहे. जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवित असो. या सेवेला उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, अगदी माझ्यावरती या कीर्तन गादीवरती, कीर्तन परंपरेवरती आणि भगवान श्री नारायण देवावरती श्रद्धा असणारे, माझ्यावर प्रेम असणारे सर्व भाविक मंडळी, सर्व गायक मंडळी, सर्वांच्या चरणावरती सेवा मी समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी भालगुडी यांनी सेवा मला उपलब्ध करून दिली, यांचेही आभार. करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. कोणा कारण हे झाले असे निर्माण, देवाचे कारण देव जाणे.